राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लातूरमध्ये आज जल्लोष केलेला आहे। बाबासाहेब पाटील यांनी मंत्रिपद शपथ घेतलेली आहे, काय सांगाल? शिवाजी महाराज चौकात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय बाबासाहेब पाटील यांनी शपथविधी घेतला मंत्रिपदाची। त्याच्यामुळे जल्लोष साजरा केला, फटाके फोडून पेढे वाटून असा जल्लोष साजरा केला आहे। तुम्ही बघता किती उत्साह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे। कारण की बाबासाहेब पाटील हे पाठीमागल्या काळामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले। त्यांच्यासोबत काम करत असताना सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय राहतं ते हे बाबासाहेब पाटला कुणाला त्याच्या इथे कुणालाच माहीत नाही। कारण की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आहेत, महापालिका आहेत, पंचायत समिती आहेत, त्यांना हे दृष्टिकोन इलेक्शनच्या टायमानुसार हे योग्य निर्णय झाला। पक्षाने आम्ही अजितदादाचे मनापासून आभार मानतो। आज होणाऱ्या विस्तारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्ह्याचे आमचे सर्वांचे लाडके नेते आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब यांची राज्य मंत्रिमंडळामध्ये जी वर्णी लागली त्याबद्दल लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला खूप अभिमानाची गोष्ट आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्य माणसाला संधी देणारी पार्टी आहे। याच्या आधी माननीय संजय भाऊ बनसोडे साहेब असतील, यांनाही कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळाली होती आणि त्यांनीही खूप चांगलं काम केलं। तसंच काम यावेळेस आमदार बाबासाहेब पाटील यांनी नामदार झाल्यामुळं येणाऱ्या काळात जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये सहभागी झाल्यामुळं आणि एका प्रत्येक कार्यकर्त्याच्या हृदयात स्थान असलेल्या बाबासाहेब पाटलांना संधी मिळाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज हुरळून गेलेला आहे। या निवडीबद्दल आमच्या देशाचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार साहेब यांचे आम्ही पूर्ण तमाम राष्ट्रवादीच्या वतीनं व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब आणि सर्व श्रेष्ठीचे आम्ही मनपूर्वक आभार मानू आणि येणाऱ्या काळात या जिल्ह्यात राष्ट्रवादीला नक्कीच सगळ्या निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।